की आता हे शरीराबद्दल झालं, माणसांबद्दल झालं, हां. पशु पक्ष्यांबद्दल काय, जीव जनावरांबद्दल काय, त्यांच्याही आत्म्यासोबत कनेक्ट होत आहे का? हो 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 नक्कीच. त्याच्यात ॲनिमल कम्युनिकेशन असा एक भाग आहे ज्याच्यात जे जिवंत आहेत ॲनिमल्स त्यांच्याशी तर कनेक्ट करू शकता, पण स्पिरिट इज स्पिरिट, मग ते ॲनिमलचं असो किंवा माणसाचं असो. एक उदाहरण देऊ इच्छिते की मी एका डॉग बरोबर कनेक्ट केलेलं आहे. त्याने खूप उत्साहाने मला सगळं घर दाखवलं, घरातल्या लोकांची ओळख करून दिली आणि एक कॉर्नर जिकडे आपण भिंतीला शेल्फ केलेलं असतं तो कॉर्नर मला पिन पॉईंट करत होता की हे बघ इथे, आणि तिथे 2 फ्रेम दिसत होते, एक मोठी आणि एक छोटी. ते फ्रेम्स त्याने दाखवले आणि तो कॉर्नर सारखं पॉइंट आउट करायचा आणि मग त्याने शब्द दिला की नानू नानू. आणि मला फील झालं की कोणीतरी मेल स्पिरिट एनर्जी आहे, म्हणजे घरातलं कोणीतरी मेल आहे जे वारलेलं आहे आणि त्यांचं नाव नानू आहे. तर हे ज्यावेळी मी क्लायंटला सांगितलं की मला त्यांनी हे दाखवलं, त्यांनी मला फोटो काढून पाठवला की हा कॉर्नर दाखवत होता, ह्याच्यात या 2 फ्रेम आहेत, एक त्यांचाच एक दुसरा डॉग होता त्याचा फोटो होता आणि जे नानू मी म्हटलं त्यांचा एक फोटो होता. त्यांना अक्षरशः भरून आलं होतं की मला माहितीच नाही की ह्याला एवढी सेन्सिटिव्हिटी आहे किंवा ह्या डॉगला एवढं सगळं कळतं आणि हा सगळी इन्फॉर्मेशन दुसऱ्यांना देऊ शकतो.